कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण बाबा, भुवनेश्वरी मॅडम तुमच्या नावाचं कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात, तरीही ती माझी बायको नाही आहे। माझी खरी आणि एकमेव बायको सौभाग्यवती चारुलता चारुहास सूर्यवंशी। ही भुवनेश्वरी ती बाई नाही। तरीच मला वाटलं होतं जिवंत माणसाच्या फोटोला हार कसा घातला। फोटोमध्ये माझी चारुलता आहे, ती आज या जगात नाही पण माझ्या मनात आहे आणि माझ्या डोळ्यासमोर सतत माझ्या खोलीत फोट होत आहे। म्हणजे चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम एक सारख्या दिसतात। पण विचार, स्वभाव, वर्तणूक, संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्किंचित ही तुलना होऊ शकत नाही। माझ्या चारूच्या नखाची सर नाहीये त्या भुवनेश्वरीला। दुर्दैवानं फक्त दोघींचा चेहरा सारखा आहे आणि तोच चेहरा या भुवनेश्वरीसाठी हुकमाचा एक ठरला आणि या चेहऱ्यामुळेच या घराची मालकीण होता आलं तिला। माझ्या नावाचं कुंकू लावून फिरते ना हे गावभर, अक्षरा तो हक्क तिला मी दिलेला नाही ना, तिला तो कायद्यानं मिळालाय। तो हक्क तिनं ओरबाडून हिसकावून घेतलाय। या कुंकवाचं काय मोल आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे। नुसतं कुंकू असून काय बी उपयोग नाही, कुंकवाचा धनी लागतोय। मग नुसतं असलं धनी असून तर काय फायदा आहे? फायदा काय बी नाही, आपण मान मिळतो पण मनात स्थान नाही निर्माण करता येत। आम्ही सगळं केलं पण तुमच्या वडिलांच्या मनात त्यांच्या बायकोचं, तुमच्या आईचं स्थान नाही निर्माण करू शकलो। पण माझ्या मनात आईचं स्थान तुमचंच आहे। त्यांच्या मनाचा कशाला विचार करता तुम्ही? त्यांचा विचार सोडा। आम्ही त्यांचा विचार करतो कारण त्या माणसावर आम्ही मनापासून प्रेम केलंय। आई साहेब, लायकी नसलेल्या माणसावर तुम्ही प्रेम केले म्हणताना तुमच्या वाट्याला फक्त दुःख आलंय। त्याचं सोडा। मी तुम्हाला सांगतो, मुलगा म्हणून मी तुम्हाला कवाच अंतर देणार नाही आई साहेब। ते माहित आहे आम्हाला, आमची सगळी भिस्त तुमच्यावर तर आहे। ओरबाडून घेतलं? अधिपतीने तिला आई मानलं पण मी त्या बाईला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारलं नाही। पण अधिपतीचा आईबाबतचा हट्ट हा त्या भुवनेश्वरीचा हुकमाचा एक्का झाला। हुकमाचा एक्का? दोघींचा चेहरा सारखा आहे ना। तुम्हाला माहिती, मी जेव्हा त्या फोटो बद्दल सगळ्यांना विचारलं तेव्हा मला घरात कुणीच काहीच सांगितलं नाही। आजी मला म्हटल्या होत्या की योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल। हीच ती योग्य वेळ। बाबा, मला प्लीज सगळं सांगा, मला सगळं ऐकायचंय। भुवनेश्वरी मॅडम नक्की इथे कशा आल्या? ती आली नाही, मी आणलं तिला इथं। अधिपती, आम्ही जशा हाय तशा हाय बघा। कोणी आम्हाला अडाणी म्हणलं तरी भी आम्हाला काय बी फरक पडणार नाही, कारण आमच्याकडे डोसकं हाय, अक्कल हाय आणि त्याच्या जोरावर आज आम्ही इथवर आलोय। आज आमच्याकडे सगळं आहे अधिपती, सोनं नाणं, पैसा अडका सगळं आहे। फक्त एकच गोष्ट नाही आमच्याकडं। काय? तुमच्या वडिलांचं प्रेम,
त्यांची साथ. कशाला पाहिजे त्या माणसाची साथ? तुम्ही एकट्या बाज आहे. असं नाही हो अधिपती. बाईला नवऱ्याची साथ लागते. प्रत्येक बाईला असं वाटतं की तिने सवाष्ण म्हणून जगावं आणि सवाष्ण म्हणूनच मरावं. आमची बी तीच इच्छा आहे. आम्ही जेव्हा तिरडीवर जाऊ नवं तेव्हा आमच्या गळ्यात हे काळे मणी आणि कपाळावर कुंकू असावं. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडं आम्ही त्यांचा इलाज सुरू केला. असं वाटतंय की त्यांनी बरं व्हावं. 4 शब्द बोलावे आमच्याशी. आमच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवावा. पण नाही, त्यांनी हात उगारला तो आमच्यावर हल्ला करण्यासाठीच. कशाला काहीतरी मागचा आता काढताय तुम्ही? हे सगळं ऐकलं की त्या माणसाचा अजून राग येतोय मला. अधिपती तुम्हासनी एवढा राग येतोय तर विचार करा आमचं काय होत असेल. सवाष्ण असून बी नसल्यासारखं राहतोय आम्ही या घरात. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम ह्या घरात कशा आल्या? तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यांना या घरात घेऊन आलात. म्हणजे तुमचं लग्न? तिच्याशी लग्न हा असला विचार सुद्धा कधी माझ्या मनात आला नव्हता. हा क्षणात ती बाई फक्त माझ्या चारूसारखी दिसते दुर्दैवाने. बाकी तिची तुलना माझ्या चारूशी होऊ शकत नाही. अगं ही अडाणी असंस्कृत कपटी बाई आहे ती. तिला शांत व्हा. लायकी नाहीये. तुम्ही बसा आधी. ही काय बसा. चारूला शांत व्हा. शांत व्हा. बाबा, तुम्हाला हा विषय नको असेल तर? मला ती बाई माझ्या घरात नको आहे बस. आणि माझ्या चुकीमुळे ती या घरात आली आहे. म्हणजे मला कळलं नाही. सांगणार, आज सगळं सांगणार तुला. अधिपती लहान होता. त्याला कळत नव्हतं की ही आईसारखी दिसणारी जी कुणी आहे ती आपली आई नाही. पण मला कळत होतं ही माझी चारू नाही. चारूच्या जवळपास सुद्धा जाणारी ही बाई नाही. मी अधिपतीला उचललं आणि घरी घेऊन निघालो तर अधिपती हट्ट करायला लागला. बाबा, आईला आपल्या बरोबर घेऊन जाऊया, त्याशिवाय घरी जायचं नाही. रडायला लागला तो. मी अधिपतीला खूप समजावलं पण त्यानं माझा ऐकलं नाही. आणि त्याच्या मनाचा विचार करून मी एक अशी चूक केली जी मला पुढे कधीही सुधारता आली नाही. तुम्ही काय केलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.